नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:51 सुमारास एका दुचाकीला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली होती. स्वस्तिक प्लाझाजवळ पोखरण रोड नंबर 2 येथे रोडलगत पार्क केलेल्या हिरो पॅशन या दुचाकी वाहनाला अचानक आग लागली. ही माहिती सौ प्रीती विश्वकर्मा यांनी संबंधितांना दिली. घटनास्थळी वर्तकनगर पोलीस ठाणे, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दल तात्काळ दाखल झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी संबंधित दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे. आज दुपारी या बाईकला अचानक आग लागल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा देखील आता शोध घेण्यात येत आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊन आहे आणि अशा वेळेस पेट्रोलने आग पकडली की काय या संदर्भात देखील आता तपासाची चक्र सुरू आहे. एकच लक्ष ठाणे स्वच्छ या अभियानाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक 15 मध्ये डीप क्लीन ड्राईव्ह राबवला आहे. या उपक्रमात रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि परिसरातील कचरा आणि धूळ काढून पाण्याने सखोल स्वच्छता करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळेस आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. भविष्यातही अशा मोहिमा हाती घेतल्या जातील असं यावेळेस सांगण्यात आलं. मला खूप सांगताना आनंद वाटतो की आपले जे काही सौरभरावजी आहेत, आयुक्त साहेब आणि महापौर मॅडम शर्मिला पिंपळकर मॅडम आणि उपमहापौर हे सगळ्यांनी इथे स्वतः उपस्थिती दाखवून पर्सनली या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि आज इथे एक छानरित्या आपला डीप क्लीन ड्राईव्ह झालेला आहे आणि आपण आपल्या प्रभागाच्या स्वच्छतेवरतीही लक्ष केंद्रित करतो की जेणेकरून ह्याच गोष्टी आपल्या हायजीनशी रिलेटेड आहेत, आपल्या आरोग्याशी रिलेटेड आहेत आणि जे काही आपले वरिष्ठ नेमले गेलेले आहेत ते ह्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत. हे सांगताना मला फार आनंद होतो. खूप छान उपक्रम ठाणे महानगरपालिकेने इथे राबवला. आदरणीय आमचे जनसेवक आमदार आपला संजयजी केळकर साहेब, महापौर आपलं मॅडम, उपमहापौर, आयुक्त महोदय इथं आले, सर्व अधिकाऱ्यांना आले आपलं आणि इंदिरानगरला डीप क्लीन आपल्या ड्राईव्हमध्ये आपला सहभाग झाला. परंतु मी हा संदेश देतो की जसा प्रतिनिधी व प्रशासन असतं तसं इंदिरानगरच्या सर्व रहिवासी, ठाणे शहरातल्या सर्व नागरिकांचा पण याच्यात सहभाग होऊन आपलं ठाणे शहर स्वच्छ कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे. ठाणे महापालिकेने यंदा नालेसफाईची सुरुवात लवकर करत तयारीला वेग दिला. मुंब्रा परिसरात पाणी साचण्याच्या समस्येमुळे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या प्रभागातून या मोहिमेला शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे महापौर आणि विरोधी पक्षनेते यांनी एकत्रित नारळ फोडून या नालेसफाईच्या मोहिमेचं उद्घाटन केलं. डीप क्लीन ड्राईव्हसोबतच नालेसफाई मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या कमी होईल असा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा मुख्यमंत्री 2023ला असताना खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना चालू केली आणि आज 2026मध्ये जेव्हा महापौर म्हणून मी पदग्रहण केलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये ही डीप क्लीन ड्राईव्ह अशीच सातत्याने चालू राहावी ही आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे आणि ती सलग चालू ठेवण्याचा पण मी खरं तर क्रम चालू ठेवला आहे. जसं का प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असे चालूच आहेत. 33 पण झालेला आहे. आज 32 मध्ये आहोत. 15 आणि 32 आज 2 वॉर्ड आपण डीप क्लीन ड्राईव्हसाठी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आज नालेसफाईचा खूप मोठा प्रश्न लोकांपर्यंत असतो आणि तो एकदम पावसाच्या थेट जवळ असेल तेव्हा होतो, पण ह्या वेळेला आपण तो सगळ्यात लवकर मार्गी लावलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32 मधून याची नारळ आज फुटलेला आहे आणि हा सातत्याने असाच चालू राहील. मी महापौर मॅडमचा अभिनंदन करतात. पूर्ण थालानं डीप क्लीन ड्राईव्ह त्यांनी सुरुवात केली.
आणि पहिली महापौर आहेत मैडम, त्यांनी डीप क्लीन शुरुआत केली आहे। ऐसा है कि थाने महानगर पालिका में विविध ठिकाने नगर नाले सफाई की लिए तकरार होती है, और वो तकरार इसलिए होती है कि देरी से हो रही है। लेकिन महासभा में हम लोग ने जब प्रशासन को महापौर महोदय के निधि ने बोला था कि सफाई के लिए 3 स्टार दिया जा रहा प्रशासन को, तो उसके ऊपर प्रशासन को खास ध्यान देना चाहिए। तो उसके लिए संज्ञान लेते हुए महापौर मैडम ने आज नाला सफाई जो हमारे ही प्रभाग से शुरुआत की। तो मैं प्रशासन का और महापौर मैडम का शुक्रिया अदा करूंगा और उम्मीद करूंगा कि पूरे थाना महानगर पालिका के क्षेत्र के अंदर ऐसी ही सफाई हो। महापौर मैडम खुद उसकी निगरानी रखे ताकि नागरिकों को में जो पानी भरने के लिए जो समस्या होती है वो उनकी दूर हो सके। क्या इस बार नाली सफाई अच्छी हो? पहिला तर मला माननीय महापौर मॅडमचा आभार मानायचे। मॅडम स्वतः आले आणि एक महिला फक्त असं करू शकत, मला असं वाटते की मला खूप अपेक्षा होती मॅडमची आणि मला असं वाटतं की मॅडमनी आज मुंब्रामध्ये येऊन माझी अपेक्षा अजून वाढवली आहे। आणि आज पहिला तर आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह घेतलं आणि याच्यानंतर पूर्ण ठाणे शहराचा मॅडम डीप क्लीन ड्राईव्ह घेत आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही आज नाले सफाईची इनॉग्रेशन पण केली आहे। आणि पूर्ण ठाण्यात आपल्याला माहिती आहे की नाले सफाई टायमावर नाही झालं तर कसा वॉटर लॉगिंग होत आहे। मग यावेळी टायमाच्या अगोदर आम्ही मॅडमनी इनॉग्रेशन केलं आहे, तर मला असं वाटतं की चांगली पद्धतीने काम होणार आहे आणि ठाणेकरांना खूप राहत मिळेल। ठाण्यातील खोपट ST आगाराने प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये मोठी सुधारणा केली असून यंदा या डेपोला 3रा क्रमांक मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। स्वच्छ शौचालय, पिण्याचे पाणी, वाचनालय, महिलांसाठी हिरकणी कक्ष, माहिती फलक अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तसंच वृक्षारोपण आणि नियमित स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत। कर्मचाऱ्यांसाठी AC आणि गरम पाण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे। अलीकडील सर्वेक्षणात या उपक्रमांचं कौतुक झालं असून आगाराची गुणवत्ता वाढली आहे। नमस्कार, मी आगार व्यवस्थापक ठाणे आगार येथे स्वच्छ सर्वेक्षण समिती क्रमांक 4 यांनी दिनांक 6 तारखेला सर्वेक्षण करण्यात आलेले आहे। दिलेल्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यांनुसार कोकण बस स्थानक येथे संपूर्ण वेळोवेळी कामे करून देण्यात आलेली आहेत। त्यामध्ये बस स्थानकावरील वेळापत्रक, सर्व प्रवाशांना दिलेल्या सुविधा किंवा सवलती यांचं बॅनर लावणे, बस स्थानकावर मध्यभागी घड्याळ लावणे, प्रत्येक फलाटावरून जाणाऱ्या मार्गांचे फलक लावणे, तसेच बस स्थानकामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून घेतलेले आहे। तसेच वेळोवेळी बस स्थानकाची आठवड्यातला एकदा पूर्ण डीप क्लिनिंग केली जाते। सुलभ शौचालय असतील, चालक वाहन विश्रांतीगृह असतील, यांच्यामध्ये AC बसवून घेतलेले आहे, गरम पाण्यासाठी गिझर बसवलेले आहे, त्यांची देखील वेळोवेळी स्वच्छता केली जाते। दिवसातनं कमीत कमी 3दा पूर्ण बस स्थानके स्वच्छ केले जाते। अशा प्रकारे 4थ्या सर्वेक्षणामध्ये कोकण बस स्थानके मुंबई विभागात 3 नंबरच्या क्रमांकासाठी पुढे येईल यासाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी किंवा आगार व्यवस्थापक यांनी मान्य विभाग नियंत्रण तसेच यंत्रणा अभियंता यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कामे वेळोवेळी केलेली आहेत। तरी आम्हाला अपेक्षा आहे की या वेळेस मुंबई विभागात कोकण बस स्थानक हे 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक घेण्यासाठी प्रयत्न करेल। धन्यवाद। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि
अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. एकच लक्ष ठाणे स्वच्छ या अभियानाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक 15 मध्ये डीप क्लीन ड्राईव्ह राबवला आहे. या उपक्रमात रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि परिसरातील कचरा आणि धूळ काढून पाण्याने सखोल स्वच्छता करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळेस आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. भविष्यातही अशा मोहिमा हाती घेतल्या जातील असं यावेळेस सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा मुख्यमंत्री 2023ला असताना खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना चालू केली आणि आज 2026 मध्ये जेव्हा महापौर म्हणून मी ग्रहण केलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये ही डीप क्लीन ड्राईव्ह अशीच सातत्याने चालू राहावी ही आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे आणि ती सलग चालू ठेवण्याचा पण मी खरं तर क्रम चालू ठेवला आहे. जसं का प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असे चालूच आहेत. 33 पण झालेला आहे. आज 32 मध्ये आहोत. 15 आणि 32 आज 2 वॉर्ड आपण डीप क्लीन ड्राईव्हसाठी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आज नाले सफाईचा खूप मोठा प्रश्न लोकांपर्यंत असतो आणि तो एकदम पावसाच्या थेट जवळ असेल तेव्हा होतो, पण ह्या वेळेला आपण तो सगळ्यात लवकर मार्गी लावलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32 मधून याची नारळ आज फुटलेला आहे आणि हा सातत्याने असाच चालू राहील. मी महापौर मॅडमचा अभिनंदन करतात. पूर्ण थालानं डीप क्लीन ड्राईव्ह त्यांनी सुरुवात केली आहे आणि पहिली महापौर आहेत मॅडम, त्यांनी डीप क्लीन सुरुवात केली आहे. ऐसा है कि थाने महानगर पालिका में विविध ठिकाने नाले सफाई की तकरार होती है और वो तकरार इसलिए होती है कि देरी से होती है. लेकिन महासभा में हम लोग ने जब प्रशासन को महापौर महोदय के निधि ने बोला था कि सफाई के लिए 3 स्टार दिया जा रहा प्रशासन को, तो उसके ऊपर प्रशासन को खास ध्यान देना चाहिए. तो उसके लिए संज्ञान लेते हुए महापौर मैडम ने आज नाला सफाई जो हमारे ही प्रभाग से शुरुआत की. तो मैं प्रशासन का और महापौर मैडम का शुक्रिया अदा करूंगा और उम्मीद करूंगा कि पूरे थाना महानगर पालिका के क्षेत्र के अंदर ऐसी ही सफाई हो. महापौर मैडम खुद उसकी निगरानी रखे ताकि नागरिकों को में जो पानी भरने के लिए जो समस्या होती है वो उनकी दूर हो सके. इस बार नाली सफाई अच्छी हो. पहिला तर मला माननीय महापौर मॅडमचा आभार मानायचा आहे. मॅडम स्वतः आले आणि एक महिला फक्त असं करू शकत, मला असं वाटतं की मला खूप अपेक्षा होती मॅडमची आणि मला असं वाटतं की मॅडमनी आज मुंब्रामध्ये येऊन माझी अपेक्षा अजून वाढवली आहे. आणि आज पहिला तर आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह घेतलं आणि याच्या नंतर पूर्ण ठाणे शहराचा मॅडम डीप क्लीन ड्राईव्ह घेत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आज नाले सफाईची इनॉग्रेशन पण केली आहे आणि पूर्ण ठाण्यात आपल्याला माहिती आहे की नाले सफाई टायमावर नाही झालं तर कसा वॉटर लॉगिंग होत आहे. मग यावेळी टायमाच्या अगोदर आम्ही मॅडमनी इनॉग्रेशन केलं आहे. तर मला असं वाटतं की चांगली पद्धतीने काम होणार आहे आणि ठाणेकरांना खूप राहत मिळेल.
मुंबई गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत रेल्वे प्रशासनाने उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन 4 वातानुकूलित विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणार आहेत. 10 आणि 14 एप्रिल रोजी या गाड्या सुटणार असून दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी यासारख्या प्रमुख स्थानकांवर थांबा असेल. 18 AC इकॉनॉमी डबे असलेल्या या गाड्यांमुळे प्रवास अधिक आरामदायी होणार असून नियमित गाड्यांवरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. ठाकरे गटाच्या 8 खासदारांबरोबर बैठक झाल्याची बातमी ही पूर्णपणे तथ्यहीन, निराधार आणि मीडियामध्ये उगाचच चर्चांना उधाण यावं, सनसनाटी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून दिली गेली असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी देखील दिली आहे. अशा प्रकारची कुठलीही बैठक झाली नाही. माध्यमं सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाकरे गटाचे अनेक खासदार शिंदे गटाबरोबर येतील अशा प्रकारची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. मात्र हे संपूर्णपणे तथ्यहीन असल्याचं शिंदे गटाच्या वतीने आता स्पष्ट करण्यात आलं आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास ठाणे शहरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे गटाच्या 8 खासदारांसह बैठक झाली. ही बैठक गुप्त बैठक होती अशा प्रकारच्या चर्चा आता माध्यमांमध्ये रंगू लागल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे तब्बल 8 खासदार सहभागी झाले होते अशा चर्चांना देखील आता उधाण आलं आहे. मात्र ठाकरे गटाच्या खासदारांनी याचा पूर्णपणे इन्कार केला आहे. अशा प्रकारे कुठलीही बैठक झाली नाही. या बैठकीला आपण उपस्थित नव्हतो असं देखील या संदर्भात अनेक खासदारांनी सांगितलं आहे. अरविंद सावंत हे देखील या बैठकीला होते अशी माहिती पुढे आली. मात्र आज अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण 100% ठाकरे यांच्यासह आहोत, उभा चिरला तरी आपण शिंदे यांच्यासोबत जाणार नाही अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे. तर इतरही काही खासदारांनी अशा प्रकारे आपण कुठल्याही बैठकीमध्ये गेलो नाही अशा प्रकारची स्टेटमेंट माध्यमांसमोर दिलं आहे. मात्र काल मध्यरात्री सुरू झालेली ही बैठक जवळपास पहाटे उशिरापर्यंत सुरू होती अशी माहिती माध्यमांमधून पुढे येत आहे. मात्र हे संपूर्णपणे तथ्यहीन आहे असं शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.